ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे नामापुरते साधन नाही जे तो करीसे आम्ही सकाळी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी उठा उठी नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी
घेता नाम घेता उठवटे हे संसाराचे तुटे आई सलाम बांधा गटी विठ्ठल पायी पडे मिटी नामा परते साधन नाही जे तू करीशी आणि काही हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका आई सलाम बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिटी पांडुरंगा करू प्रथम नाम घेता उठवटे संसाराचे तुटे सलाम माता गाठी विठ्ठल बाई पणे मिटे नामा परते साधन नाही जे तू कर शानिक काही आकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका सलाम बांधा गाठी विठ्ठल पायी पणे मिठे विठाला 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 संसाराचे तुटे सलाम बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिटी प्रस्तुत संगी किती शीघ्र दमल्या होत्या परमेश्वर परमात्मा सोडे तो सतत सेवा करता निवडलेला मग महाराज हुसेन निधोडाच्या तुकोबरायंत तुकोबरा म्हणजे गात्यातील 4 चरणात सगळ्यांच्या भंडारात नामपर प्रकरणातील संसारातून सुटण्याचा उपाय सांगणारा भांग आहे त्या चरणात आहे अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला मुद्दा असा हा अभंग तुकोबरायांच्या गाथेतील आहे त्याला कडवे 4 आहेत तुकोबरायांच्या गाथ्यात नाट वासुदेव पांगुळ जोगी एकाखडी सालोमालो निर्यानकाल गवळणी पाईक व्यभिचारी अभंग हिंदुस्थानी अभंग मायरची मात ख्याल आरती संग्रह काला गवळणी एवढी तुकोबरायांच्या गाथेतली प्रकरण आहे नाट हे प्रकरण आहे वासुदेव हे प्रकरण आहे भोपाळा हे प्रकरण आहे गवळणी हे प्रकरण आहे काला हे प्रकरण आहे सालोमालो हे प्रकरण आहे घोंगडी हे प्रकरण आहे व्यभिचारी अभंग हे प्रकरण आहे निर्यानकाल हे प्रकरण आहे त्यात काही अभंग विनंती पर आहेत काही अभंग विनवणी पर आहेत काही अभंग मागणी पर आहेत काही अभंग संत पर आहेत पण काही अभंग प्रसंगानुरूप आहेत उदाहरणार्थ घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो नैमित्तिक अभंग आहे आंबासाठी अवतार मत्स्य कृमाली सुकर हा अभंग आहे हा नैमित्तिक आहे पण काही अभंग असे आहेत उपदेश आहे पण उपदेशामध्ये 3 प्रकार आहेत जनाला स्वतःला आणि मनाला नको नको मनाला क्षणोक्षणी हाची जनाला आता तरी पुढे जनाला पंढरी शिदारे जनाला आपला तो एक देव करून घ्यावा जनाला पण काही अभंग असे आहेत स्वतःच्या बायकोला कोण येते कशाला आपल्या घराला काही ज्याचा त्याला धंदा नसेल उपदेश पण आई जाळीची जाऊला काही अभंग नामपर आहेत सकळ मंगल निधी नामपर आहेत एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि हरिपाठातले बरेचसे अभंग नामपर आहेत आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांच्या गाथेतील आहे आणि नामपर प्रकरणातील आहे पण ऐकणाऱ्यांची शंका आहे वरातीच्या कीर्तनाला नामपर आपण चालतो का चालतो सगळ्या प्रश्नाला उत्तर आहे त्याचं 99% माळकऱ्यांची लगेच शंका असेल कीर्तन तर वरातीचं पण वरात म्हणजे काय लग्न म्हणजे काय पुढे ऐकायचंच आहे प्रश्न असा आहे हा अभंग नामपर का घेतला यातलं पहिलं कडवं महत्वाचं नाही पहिलं कडवं तर महत्वाचं आहे नाम घेता उडवडी पण पुढचा जो शब्द आहे ओय संसाराची तुटी आणि आजचं चिंतन फक्त एवढंच करायचं आहे ओय संसाराची तुटी त्यामुळे हा अभंग डोळे झाकून आजच्या कीर्तनाला चालतो काही माणसं म्हणजे काही अभंग असे पा सगळ्या टाळकऱ्यांचे अभंग पाटे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोबटी मुख्यामृताची वाणी देह देवाचे खाणी सर्वंग निर्मल चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती ताप दर्शनी विश्रांती या 4ही काव्यांमध्ये संत शब्दच नाही शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोबटी संत शब्द नाही
मुख्यामृताची वाणी देह देवाचे कारणी, संत शब्द नाही. सर्वांग निर्मल चित्त जैसे गंगाजळ, संत शब्द नाही. आणि तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, संत शब्दच नाही. आणि हा अभंग संत परे. चारी शब्द कडव्यात संत शब्द नाही, तर हा बंद संतपर कसा? उत्तर बीज शुद्ध फळ रसाल संत. मुख्यामृताची वाणी देहदेवाचे कारणी संत. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजल संत. आणि तुका म्हणे जाती तापदर्शनी विश्रांती संत. हे चारही कडवे संतांनाच बसतात. तसे आद्य तिन्ही कडवे वय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे बेटी. का? नामापरते साधन नाही जे तू करशानी काय. सांगतो कसा? हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. खालून वर जाऊ. हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. का? नामापरते साधन नाही. का नाही? ऐसा लाभ बांधा गाठी. ऐसा लाभ का बांधा गाठी? वय संसाराची तुटी. वय संसाराची तुटी का? नाम घेता उठावटी. तिथं फिरू परत आपण 2 मिनिटं. नाम घेता उठावटी वय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. नामापरते साधन नाही जे तू करशी आणि काही. आता मधी घुसू त्याला. ऐसा लाभ बांधा गाठी वय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी नाम घेता उठावटी. ऐसा लाभ बांधा गाठी जे तू करशी आणि काही. आणि ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. चारींच असं आहे. तेव्हा आजच्या कीर्तनाला अभंग डोळे झाकून वारतीच्या कीर्तनाला चालतो. पुन्हा शंका नाही. ज्याची शंका आहे ती त्याची त्यानं सोडवायची. आमच्याकडे त्याला उत्तर नाही. मिटलं. अभंग सुरला. अभंगाचं कीर्तन ऐकणाऱ्याला दुसरा मुद्दा कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. दरिद्रवाणी बसायचं नाही. तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. दाढीला हात लावा, डोक्याला हात लावा यायचंच नाही. कारण आयुष्यात विवेकांनी नाही का या जगात फक्त कीर्तनच चांगली जागा राहिली, नाही तर सगळीकडे वाटोळ झाले. 2 पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे. 2 पोरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन आहे. 2 पुढारी एकत्र बसले तर घुसावा कोणच्या. या 2 महिन्यात पुढारी टेन्शन मध्ये आहे. आपण पक्ष बदलो आणि तोच सरकार यावा. टेन्शन मध्ये प्रत्येक माणूस एक माणूस समाधानी नाही. नोकरीवाला म्हणतो परवडत नाही, त्याची बायको म्हणते भागत नाही. शेतकरी म्हणतो पाणी नाही, व्यापारी म्हणतो गिराईक नाही. नोकरीवाला म्हणतो पुकारलाय पण मिळाला नाही. आम्ही म्हणतो एवढे पैसे परवडत नाही. एक माणूस नीट बोला ना. प्रत्येक माणसाचं दुखणं वेगळंच आहे. एक माणसाचं दुःख नाही. आणि जगात कीर्तन सोडता चांगलं ऐकायला राहिले पुढं. आणि चिंता करायचं काय कारण नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. भामटेवाणी बसायचं नाही. पटलं हा म्हणायचं नाही, पटलं नाही म्हणायचं. नाही लाई उत्तर हा लाई उत्तर. नको इथं नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीवर नाचत आहे. बाई वाड्यावर यंडरा तो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो. बाईला वाड्यावर बोलतो. सुनू तुझं माझ्यावर भरोसा नाही का? तुझ्या बापातच नाही तर सुनू
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनीवर वड. इथं नाचता नाचता गळला देवाचा. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हो ज्ञानदीप लावू जगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हो रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, काय डीजे लावायची गरज नाही. इथं नाचला पाहिजे. इथं नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. चिंता का करायची नाही. तुम्ही बोलत जायचं पटकन. आता फटाफटा बोलत जायचं. फक्त पोटलं तरच आपलं सूत्र बसत नाही तर बसणार नाही. निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे. हा म्हणा नाही मला. निर्माता देव आहे. निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य. या जगातला प्रत्येक जीव भगवंताचाच अंश आहे. मान्य. मग प्रत्येक जीव जर भगवंताचा अंश आहेच तर जीव देव का नाही? जरा किचकट आहे पण थेट. प्रत्येक जीव देवाचा अंश आहे. मग देवाचा अंश आहे जर हा शब्द वापरायचा नाही आहे तर जीव देव का नाही? उत्तर. जीवाला ज्ञान नाही म्हणून तो देव नाही. देवाला ज्ञान आहे म्हणून ज्ञानदेव आहे. ज्ञानच बोलत जा. ज्ञानच देवच बोलत जायचं. ज्ञानच देव, देवच ज्ञान. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. पुरावा आहे का हो काही? 10वा 12वा अध्याय. अभ्यासाहुनी गहन ज्ञान आणि ज्ञानाहुनी ध्यान विशेषची. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान. अजून पुरावा आहे का हो? 12वाचा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आली एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया आहे जिथं शांती आहे, जिथं शांती आहे तिथं दया आहे, जिथं दोन्ही आहे तिथं देव आहे. देव देवळात आहे अजिबात नाही. पुरावा आहे का हो? 9वा अध्याय. मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबई न दिसे. मग मी कुठं असे? जिथं गळ्यात माळ, मुखात नाम, कंठात प्रेम तिथं मीच असे. फायनल. आता देव आहे पण आता इथं 2 मुद्दे होतील वादाचे. ऐका आता. एक वर्गाचं म्हणणं आहे देव आहे पण अर्ध्या हरकुंडानं पिवळा झालेला एक वर्ग आहे. देव नाही. आता देव नाही म्हणणारा माणूस विद्वान आहे का अहंकारी आहे? अहंकारी आहे. देव थोडासा पैसा आहे, समाज मानतोय पैशाचा महाज आहे, गमेंड आहे. मग देव नाही. आता देव नाही म्हणणारा वर्ग ज्ञानी नाही आहे, अहंकार आहे. त्याला अहंकार आहे. मी कुणीतरी आहे. मी कुणीतरी असल्यामुळे मला आरती करायची काही गरज नाही. मला तुळशीला पाणी घालायची काही गरज नाही. माझ्या नवऱ्याला 1.5 लाख पेमेंट आहे. मला काय गरज आहे तुळशीला पाणी घालायची? पण एक दिवस जर तुळशीला तो पाणी घातलं नाही तर तू तुळशीवाली होशील. तुळशीला पाणी घातलं नाही तर तू तुळशीवाली होऊन दिंडीत निघशील. नाही. आता उत्तर आहे का? अहंकारी वर्ग टिकतो का नाश पावतो? नाश पावतो. आता देव न म्हणणाऱ्याला मी 4 प्रश्न विचारतो पटकन. सावध फक्त बोलत जायचं तुम्ही. आता देव न म्हणणाऱ्यासाठी 4 प्रश्न आहेत. 1. रक्ताचे 2 गट आहेत, 2 पिशी आहेत. म्हणजे पांढरे पिशी, तांबडे पिशी. सावध राहा बरं का शिकलेली मंडळी. पांढरे पिशी 10वीच्या पुढचे सगळेच. पांढरे पिशी
तांबड्या पेशी. रक्ताचे 4 गट आहे, ए बी ए बी ओ. रक्ताच्या पेशी 2, गट 4 आणि हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल. मान्य. आणि अन्न खाल्यावर रक्त वाढतं, बरोबर आहे. मग आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? एकच उत्तर आहे त्याला. रक्त बनवणारा दिसत नाही पण आहे, दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. हा म्हणा नाही म्हणा. फायनल. पुन्हा डोकं नाही लावायचं बरं का. आता आहे दुसरं वाक्य. झाड लावलंय, त्याचं मुळ गेलं जमिनीत. मुळाचे 2 प्रकार आहे, एक स्वट मुळे, एक तंतुमय मुळे. त्याला वर आले ते खोडे, खोड्याला आले ते फांदे, फांद्याला आली पाने, त्याला आलं ते फुले, फुलाला 4 भाग आहेत, निदलपुंज आहे, दलपुंज आहे, पुमंग आहे, जायंग आहे. मग ते पाणी घातलं खाली आणि पानं हिरवी झाली वर. हे कोणत्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन आहे? कोणत्या का पाईपलाईन पाणी गेलं? मुळात घातलेलं पाणी शेंड्याकडे जो नेतो तो दिसत नाही पण देव आहे हा म्हणा नाही म्हणा. आता एवढंही कळून एखादा म्हणला बा मला शंकाच आहे, तर नारळात पाणी आलं कुठून? पाणी घातलंय वर, नारळात पाणी वर गेलं. बरं, वर नारळात पाणी गेलं तर नारळावर टणके. मग नारळात पाणी गेलंच कुठं? उत्तर आहे देवाची करणी नारळात पाणी. मग नारळात पाणी कुणी आणलं? संपला विषय. पुढचं वाक्य आहे का? 4थं उदाहरण. तुम्ही 5व्या वाक्याला देव आहेच म्हणा. 4थं वाक्य. हत्तीनं जर कौट खालं, कौट कौट, हत्तीला कौट चारून पहा. हत्तीनं जर कौट खालं तर ते कौट हत्ती सकाळी शेणात जसंच्या तसं टाकतो, फोडीत नाही, फोडीत नाही. पण ऐका बरं का, त्याच्यातला आतला गर खाऊन घेतो. कौट जसंच्या तसं टाकतो पण त्याच्यातला गर खाऊन घेतो. एखादा म्हणून सुरसून घेतो, छिद्र दाखव. कौठाला छिद्र नाही, कवट्याला छिद्र नाही, पण कवट्यातला आतला गर गायब झाला. मग कवट्यातला आतला गाभा खाण्याची ताकद या जगात फक्त आणि फक्त हत्तीलाच आहे. आणि ती ज्यानं दिली तो फायनल. अजून त्याच्या पुढचं. मांजरीच्या पिलाला आईचं स्तन दाखवावं लागतं, शेळीच्या पिलाला बकराला सण दाखवावं लागतं, गाईच्या वासराला सणाजवळ न्यावं लागतं आणि मग त्याला दूध पाजावं लागतं. आपल्या पोराला चालायचं शिकावं लागतं, बोलायचं शिकावं लागतं. पण सापाला जर पिल्लू झालं तर बाहेर आल्या आल्या पळत. याला पळायचं शिकवलं कोणी? बस. आता हे 5ही उदाहरण असूनही एखादा म्हणणार ना आपली शंकाचे, तू सासरवाडीला जाय, लहान मेवणीला सांग आणि लहान डोकं लावायला आम्हाला वेळ नाही. आता तुला 5ही उदाहरणं कळतील तरी तर आपल्याला शंकाचे. लहानच मिळून पटल, बाकीच्यांना पटणार नाही. तिला का पटल तर ती 12वीला 9 वेळा बसली होती, पासच नाही झाली, तूच पास कर दिला. फायनल. यावरून देव फायनल देव आहे, पण तो आपल्याला का दिसत नाही? उत्तर ज्ञान नाही, चिंताच करायची नाही. आता एक वाक्य फायनल सांगतो. हा म्हणा नाही म्हणा. देवाने तुम्हाला चांगलं वागायला जेवढं लागतंय तेवढं देवाने दिलंय. टाळी वाजवायला हात लागतात, देऊन टाकले देवाने. कीर्तनाला जायला पाय लागतात, देऊन टाकले. चांगलं बोलायला तोंड लागतं, देऊन टाकलं देवाने. विचार करायला मेंदू लागतो, देऊन टाकलं देवाने. आता देवाने जे दिलंय ते तुम्ही करायचं. देवाने दिले ते त्याचं काम झालं. आता हे सांभाळायला जे लागतं ते आपण कमवायचं. गाडी तुमची तुम्ही घ्यायची, बायको तुमची तुम्ही करायची, बाप तुम्ही व्हायचं. देवाचा काही संबंध नाही. तू एकदा होई नाही तर 21 वेळा होईल तुझ्या वाव. बायको महिन्याला करायची का 1.5 महिन्याला करायची का आहे ती टाकून द्यायची, तुझं तू ठरव. हे काम देवाच्या हातात नाही. तू कौलाच्या घरात राह नाही तर स्लॅब टाक, गाडी घे नाही तर बंगला घे, हे सगळं कोणी करायचं? माणसाने. तिथं देवाचं काही देवालाच काम सांगत आहे. काय करू देवा?
5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणले बुटानं हाणतो तुला बायको मिळेल तेच. पोरगं मिळेल त्याच मग तू करतो काय नाही ते ज्याचं त्याचं काम त्याने करायचं. अजून 2-4 वाक्य केलं का उलटे ऐकायचे दादा. देवाने भजन करायला जे लागतं ते तुम्हाला देवाने देऊन टाकले. पण तुम्हाला जगायला जे लागतं ते तुम्ही कमायचं. तिथं देवाचा काही संबंध नाही. उलट ऐका बरं का. आता देवाने जे तुम्हाला दिलंय ते जाळायचंय लावायचं आणि तुम्ही जे कमावलं हे ते इथं ठेवायचंय. पुन्हा उलट ऐका. देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा कण सुद्धा संग न्यायचा नाही. माणूस जायला राख ओतून टाका, शेण टाका, पाणी टाका, गोमूत्र टाका, कण ठेवू नका. देवाने जे दिलंय तुम्हाला त्याचा कण ठेवायचा नाही आणि तुम्ही जे कमावलं आहे त्याचा कण संग न्यायचा नाही. इथंच राहू दे. तू जा. बंगला जागेव, गाडी जागेव, जमीन असाच मरतो. तुला नेता येणार नाही. तुला जे न्यायचंय ते कमाव. त्याचं नाव ज्ञान आहे. आता उलट फिरा. देवाने तुम्हाला जे दिलंय ते संगत न्यायचं नाही, जाळायचंय. पण असं जाळायचं जरी असलं तर तुम्ही कमवलेलं ते संग न्यायचंच नाही. आणि त्याला 3 टप्पे आहेत. 1 बालपण, 2 तरुणपण आणि 3 म्हातारपण. आता हे कसं आहे ऐका. 3 टप्पे. बालपण हे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. तरुणपण हे तुमच्या कर्मावर अवलंबून आहे आणि म्हातारपण हे केलेल्या कर्माच्या फळावर अवलंबून आहे. लहानपणी तुम्हाला आईने खिस्सा कापायला शिकवला असेल, खिस्सा कापला. तरुणपणात जसं कर्म कराल तसं राहील. आणि म्हातारपणात मजा हाणायची असेल तर तरुणपणातल्या कुर्माची पुण्याई बरोबर म्हातारपण. बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा, म्हातारपणी प्रवृत्तीली चिंता. मग काही माणसं म्हातारी माणसं म्हणतात ना सगळं शादी ते हो हे जाल नव्हते लागत. तो तमाशा सोडून काही पाहिलंच नाही तर हे राहतील कसं. सगळं जायला लागत होत. सगळं जायला लागत होत. एवढं जायला लागत होत. एखाद्या वारकऱ्याला विचारलं का यंदा दिंडीत नाही, सगळं जायला लागत होत. गुडघे नव्हते झालं. तू दर वर्षाला नव्या दिंडीत जायचं तुला गुडघे ठेवून करतो का. तू ज्या दिंडीत गेला त्या दिंड्यांच्या दिंड्याच वाढवल्या तो. दिंड्या दिंड्यांचं असं आहे महाराज. एखाद्याला नुसतं म्हण ना ही चाल नंतर म्हण, मला म्हण ना दिंडी गेली ओढत दुसरी दिंडी. या दिंड्या वाढल्या का म्हणून भजने नाही वाढले. भजने त्या टोळ्या वाढल्या. अजून 2-4 वर्षानं ह्या दिंडीवाल्यानं माशे दिवस येतील. एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल. बरं ही दिंड्यांवाली मंडळी अशी आहे ही जुनी नव्याला जमून देते नाही.
लई खोडीची पोरानं टाळ घेतलं का म्हातारं उठलं का ते बरं म्हणलं बोलू नको हा टाळ तू बाई वाड्यावर या. तुला ते म्हणलं आणि महाराज 5-10 वर्षात जाऊ द्या माना नका मानू पण सगळ्या क्षेत्रात तरुण पोर येतात. गावांमधले सप्त्यांचे कारभार तुम्ही पोरांक देऊन पहा भ्रष्टाचार होत नाही कधीच होत नाही. कारण पोरांची एक आयडिया राहते खिशातले पेट्रोलला 100 गेलं तरी चालतील पण काहीतरी चांगलं करून दाखवायचं. तरुणा भाग्यवंत पत्रिका नेऊन द्यायची येते ते 100 दोघांचं पेट्रोल टाकीतात पण नेऊन देतात. जुनी मंडळी तशी नाही पेट्रोल अधिक नाश्ता वसूल नवीन तुम्ही दिंड्या आता हे दिंड्या निघाल्या झालं अजून 2-4 दिवसानं सुरू झाल्या दिंड्या निघाल्या ना 2-4 पोरं दिंडीत राहतात पण 90% काम पोरं दिंडीतलं करतात. भांडी ठेवणं ट्रॅक्टर भरणं भांडे लावणं टँकर भरणं पंक्ती वाढणं भांडे घासून ठेवणं अख्खी कामं कोण करतात दिंडीतले काय दिंडी मालक तर नुसता वया घेऊनच बसवतो आणि ते संगत 2-4 राहते ते नुसते बाबाला दूध आण व प्या उरलेलं हे हंट्या पोरं मेले बांबू उपटू नाही तर सगळी कामं जवळजवळ पोरच करतात काय मध्ये आणि कधी धरले येतं महाराज कोणत्याही कार्यक्रमात पोरं जर असतील ना त्या कार्यक्रमाला रंग वेगळाच पण ही जुनी मंडळी नांगाटी जमून देते नाही. आणि जुन्या माणसांचा दोष नाही त्यांना 2 खोडी आहेत. एक त्यांच्या पुढे गेलेलं त्यांना चालत नाही दाबून राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्यांचं नाव घेतलं नाही तर त्यांना गुदगुल्या होत्या. त्यांना फक्त असं म्हणायचं वा या 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 बसा बोकांडी आमच्या त्यांना फक्त असं म्हणायचं तुमच्यामुळं सप्ता अन्याच उड्या त्या नाही 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 कोणतीही गोष्ट देणार तेव्हा आणि परमार्थ दिंडी सप्ताह तरुणपणात शोभत होत. एक तर वाक्य सांगा मला तुम्हाला 55 वर्षाच्या पुढच्या माणसानं कोणत्या क्षेत्रात काम करू नये निवांत घरी बसावं. कीर्तनकारानं सुद्धा 55 झाला ना फेटा ठेवून द्यावा बस काय कुठे घरी बस 75 ग्रामपंचायतीला उभं राहील पियानोच का हात आणायचा सार्ज फाटले तरी सही ग्रामसेवक म्हणला तुम्ही सही नका अर्धच संपले तर सही का तरी ते म्हातारड म्हणलं एकदा होऊ द्या का होऊ द्या मरायचं पिढी आवलाद नाही तर 10 लाख घालून सरपंच झालं मावळं आणि त्याला विचारलं सही काय भेटत नाही सही देत नाही का तर भरतो मग राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभं राहिलाय झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे आखलीचा पत्ता नाही आणि डोकं लावल्याशिवाय आता अजून 26 जानेवारीला पहा गाव पुढाऱ्यांची भाषणं गावातल्या शाळेत पोरं 1ली ते 4थीचे त्यांची बुद्धी तर पाहिजे का नाही भाषण करणाऱ्यांना पोरं मला एक सांगा वक्त्यानं समोरच्या माणसाचा वयोगट पाहून बोलावं का स्वतःला वाटेल ते बोलावं वयोगट आता 1ली ते 4थीचे पोरं म्हणजे लईतले 8 वर्षाचं पोर आहे 8ही नाही हा
त्यांना इंग्रजाच्या गप्पा सांगायचे. इंग्रजांनी देश धुतला रे. ते पोर म्हणलं धुऊ दे पण ते इतका नाही धुतला. धुवा म्हणजे खिडक्या ऐकल्या, चौकटी ऐकल्या, संडास खाल्लं. बरं भांड खाल्लं तर ठीक आहे, भांडच का खावा. अर्थ लोकले पुराणी नाश केला, शब्द त्याने विषय लोभी म्हणून साधना अवघे बुडविले. उपयोग काय त्याचा. आता उघडी डोळे जरी अद्यापिना कळे, मातेचे या खोळे दगड आला पोटाशी. काय उपयोग त्याचा. गडी देखणारही पण गडी नाही. गडी देखणारही पण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. यांनी सांगतो की साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. फायद्याचा उपयोग काय झाला. 3 शब्द परत नीट आहे का. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पाहू द्या, समुद्र तरू शकत नाही. पापाची लक्ष्मी किती कमवा, खानदान सुखानं जगू शकत नाही. मग काही माणसांनी इतका नोकरीला असताना पैसा कमवला, याला पोर फायदा झालं. ते नवरी बांधलेलं ते मिवणीला खुनवायची. ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ. तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, पण झटका आहेच. कळत नाही पण झटका. ज्यांनी ज्यांनी नोकरी केल्या पगाराला हातच नाही लावला, वरच्यावर भागवलं. रिटायर झाले येणे झाले. आला आरतीला भाग इकडून परसत घेतो खातो कोणी. केलं कर्म झाले त्याची भाग आले. सांगतो पहिला मुद्दा संपवतो. दुसरा मुद्दा, माना नाही तर नका मानू पण शास्त्र आहे. पौष महिना लागलाय. पौष महिना संपला की माघ महिना येणार. माघ महिना आला, जेवढी डोंगर आहेत सगळी झाडं हिरवी होणार. आपोआप पाऊस पडणार नाही पण झाडं हिरवी. का. 13वा अध्याय. वसंताचे रिझवणे, झाडाचे साजेपणे. वसंत ऋतू आला की आंब्याला बहर येणार, लिंबाला बहर येणार आणि त्यावेळेस आपला गुढीपाडवा येणार, नवीन वर्ष सुरू होणार. आमच्या अवलाद गुढीपाडवा नाही करीत. आम्ही 31/12ला झक मारली. निगार बापाची पैदा नालायक. 31/12ला पेल्या काय अवलाद. अरे हरामी हो, त्या दिवशी सोमवार होता. पेले सोमवारी उतरली एकादशीला. लाज नाही, आबरू नाही, बेशरम. जेवढे जेवढे ह्यावरती 31/12ला पेलते
तुम्हाला हे वर्ष अतिशय वाईट जाणार. वाईट नाही, खूपच निघणार तुमचा. हलकं गुढीपाडव्याला लाईटा लावा ना घरात. गुढीपाडव्याला करा ना काय करायचं ते. का धरणी धरी पीक गाई पुढे हे कोण सांगाल. झाडाला आंब्याला बर येणार. 31/12 आंब्याला बाहेर आलं. चिकन विथ बियर. हॅपी न्यू इयर. भाद्रपती पोळ्याला जळवेल. चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. देव ठेवेल तसं राहायचं. बस फक्त एक करायचं, भजनापासून बाजूला जायचं नाही. देव वाईट करीत नाही. बस देव देव कल्याण करणार. फक्त आपण आपली नीती सोडायची नाही. संपला विषय. अभंगातले 2 मुद्दे संपले. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक नियोजन मंडपाने माईक सिस्टीमने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये स्टेजवर उपस्थित मान्यवर महाराज मंडळी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चिरंजीव सचिन चिरंजीव सोनेली यांच्या शिवेव्रत निमित्त वरातीच्या कीर्तनाला सुरुवात. मिळाला आतापर्यंत चाललं काय. आतापर्यंत 2च गोष्टी करायच्या. अभंग कोणाचा 1 आणि चिंता करायची नाही 2. आता ही वरात काय भानगड आहे, लग्न काय भानगड आहे पटकन सांगून टाकतो. अभंगात घुसून देतो. आता हे लग्न काय भानगड आहे त्याचं उत्तर आहे का. माणसाला 1 बायको नको आहे. बायका 2च पाहिजे. ज्यांना ज्यांना 1 बायको आहे त्यांनी प्रयत्न करा. पण बायका 2 पाहिजे. कारण लग्न मी तुम्हाला 2 सांगणार आहे. 1 अंतर आणि 1 बाह्य. ऐका अंतर लग्न कसं आहे. हा जीव आहे. हा जीव आहे. हा नवरदेव आहे. हे सगळे जे इंद्रिय हे वराड आहे. हे इंद्रिय सगळे वराड आहे. जीव हा नवरदेव आहे. इंद्रिय हा वराड आहे. फायनल झालं. या जीवाला 84च्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी मुक्ती नावाची नवरी पाहिजे. आणि या जीवाला मुक्ती नावाची नवरी मिळत नाही तोपर्यंत हा जीव मुक्त होत नाही. तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता दिवस चारी खेळी मेळी. संपण्याची बायको आणि 1 मुक्तिरूपी बायको. तुकाराम महाराजांचं म्हणणं असं होतं. तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी. आता बायको त्याला पुन्हा 3 घोटाळे सांगून टाकतो. तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार. तिथे डोकं नाही लावायचं.
आणि तुमचं लग्न जिच्याशीच होणार तिच्याशीच होणार ही पहिलेच ठरेल राहत. ज्यांनी बळच केले ते मोकळे झाले. दिंडी तिनेकरी झाले ना आमच्या बोकांडी आले ठीक आहे ना. परत नाही का तुमचं लग्न जिच्याशी होणार तिथे होणार. 3 शब्द सांगून टाकतो. तुमचं लग्न जिच्याशी होणार तिच्याशीच होणार. तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार आणि तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हाच येणार. तिथं डोकं नाही लावत. काही लोक औषध पिऊन मेले नाही, काही पाहून मेले, औषध मेले नाही. तुमचं लग्न जिथं होणार. रावणाने प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला. रावणाने माझा जावाई कोण असेल. ब्रह्मदेवाला सांगितलं ते नदीला मासे धरते ते तो जावाई. ते बिघडलं रावण. श्रीमंत माणसं डोक्यात कमी. त्यानं लगेच 2-4 कार्यकर्त्याला सांगितलं इकडे या, एक क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या त्याचा गेम करा. कार्यकर्ते ताईट झाले, मुतले. निष्ठावंत होते, निष्ठावंत. आला सीझन नालायकांचा 2-3 महिने वाजवाटाळ्या शिजवणारे. त्यांनी त्याला मारलं, त्याच्या पायाचा तोडला अंगठा आणि ते दिलं पाण्यात टाकून. यांना वाटलं ते मेलं. पण पुरावा असा आहे तात्यातला, देव राखीत या मारील कोण. ज्याला देव राखीत त्याला कोण मारील. ते वाहून गेलं आणि एका झाडाला अडकलं. त्या झाडाला अडकलं तर त्या नगरीचा मेलता राजा. पण नियम असा होता जो सकाळी दिसन तो राजा सापडला ना हे दिवस उठताच राजा. त्यानं रावणाची पोर बायको केली. रावणानं जावाई धोंड्याला बोलावला आणि रावण म्हणलंय बघ माझी पोरगी माशी धरणाला जाणार होती, मी राजाला दिली. तुम्हाला बोंबलू नको, तोच मी. तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम, तू त्याला अंगठा. तुमचं लग्न जिथं होणार तिथं होणार, तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जिथं होणार तिथं होणार. आता लग्नामध्ये 2 प्रकार आहेत, पटापटा ऐका. एक वर्ग काय म्हणतोय लग्न करू नये, म्हणजे नाही केलं तरी चालतं, असं शिक्का नाही, केलंच पाहिजे पण करावा. म्हातारपणी येडेवाणी करण्यापेक्षा हे कलियुग आहे. इथं बिगर बायकोचं राहण्याचा काळ आता राहिला नाही. आगडी जरा खतरनाक आहे. आणि ज्याला बायको करायची नाही त्याने याचा वापर करायचा नाही. खतरनाक बुद्धिया. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. स्टॅच्यू असतंय ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची पाहतात. प्लॅस्टिकची काय आगडी डेंजर. आणि हा गडी असं आहे, चांगलंच पाहतो असं नाही. दुसऱ्या अध्यायाची ओवी आहे, दुसऱ्या अध्यायाची ओवी आहे. स्पर्शाचे 2 गुण, मऊ आणि कठीण. त्याला मऊ आणि कठीण चालतं, याला भ्यासूर आणि सुरेख चालतं. दुसऱ्या अध्यायाची ओवी आहे. याला 2 गोष्टी आवडतात, भ्यासूर आणि सुरेख. याला 2 गोष्टी आवडतात, निंदा आणि स्तुती. याला 2 गोष्टी आवडतात, सुगंध आदी दुर्गंध. याला 2 गोष्टी आवडतात, मऊ आणि कठीण. याला स्पर्श लय आवडतो, स्पर्शाच्या बाबतीत लय डेंजर गडी हा. याला स्पर्श लय आवडतो, याला रूप लय आवडतं, रूपाच्या बाबतीत लय खतरनाक. डेंजर. काय करीन बरं, याचा असं वैशिष्ट्य आहे, याला जर गोष्ट आवडली एवढ्याला कामाला जायचं. आणि ही सगळी हलकट याचं ऐकायचं कधी डेंजर. म्हणून तर महाराजांनी प्रमाण किती सुंदर लिहिलंय. इंद्रियाचे धनी आम्ही
गरजेचं नाही, तो त्याच्या मनाचा प्रश्न आहे, त्याला आपण बळजबरी करू शकत नाही. फायनल बरं का, पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरा एक वर्ग असा आहे, दोन्ही वर्ग नीट आहे का, तो म्हणेल लग्न करायला पाहिजे. आता त्याला थोडी जाणकार माळ करण्यासाठी प्रमाणे 18 अध्याय तशी ओवी आहे. ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. वर्ण किती झाले? 4. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 वर्ण आहेत. पण असं काही आश्रम आहेत, ते 4 आश्रम आहेत. गृहस्थ आश्रम, ब्रह्मचारी आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 4ही आश्रम एकाच माणसानं करावा का 4 वेगळी माणसं असावं? करेक्ट, एकाच माणसानं करावं. लग्नाच्या अगोदर ब्रह्मचारी राहावं, लग्न झाल्यावर ग्रस्ती व्हावं, नातू झाला का वानप्रस्थी व्हावं, सगळं मिटलं का संन्यासी व्हावं. एकाच माणसाने. नातू झाला का अजानं पुन्हा मागचं पाहू नये. रिलॅक्स. काहींच्या नाताचे लग्न झाले, तरी आज अजून चिंगड्या निवडीतोय. नाही नाही ते नाही. आता हे 4 जे आश्रम आहेत त्याला आता एकाचा आश्रम पाहिजे आपल्याला. संन्यास आश्रम. आता पुढे जाऊन एक वाक्य सांगा. बायको नसणारी माणसं संन्यासी नाहीत, बायको असणारी माणसं संन्यासी. तुमचं डोकंच बंद होईल असं का म्हणले महाराज. पुरावा असा आहे 5व्या अध्यायात वव्यांप्रमाणे मी तुम्हाला पाठ करेन देणार. मी आणि माझे विसरले जायचे अंतकरण तो संन्यासी जाण पार्था निरंतर. ज्याचा मी आणि माझा गेला तो माणूस संन्यासी, आणि संसारी माणसाचा तो संन्याशापेक्षा लवकर जातो. संन्याशाला उलटा मी राहतो मरेपर्यंत, आपण कशातच नाही, त्याला राहतो. त्याला एक खटकी पहा किती सुंदर दिली. जळजळणी वैला निक ये भक्तीचे वाटे लाग, जिये पावसी अवेंग निजी धाम मास. हा झाला काय त्याला. आणि तेव्हा तिच्या कीर्तनाला सुरुवात. आता काल लग्न करायचं किंवा नाही हा तुमचा प्रश्न आहे. आता आजच्या ज्या नवरदेवाचं लग्न झालं, बिचारा एवढ्या दुष्काळात वाचला मामाची का होईना पण गेलो, नाही तर बायको मिळणं अवघड आहे. अवघड नाही, जे राहिले युवक कार्यकर्ते तुम्ही. आणि आता एक प्रॉब्लेम असा झालाय मला, बऱ्याच लोक हे जाऊन ये पटकन पटकन जाऊन. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का लोक मुली देत नाही. तसं नाही, का द्यायची, त्या लेवलचं पोरग पाहिजे ना. आणि आता काय झालंय, बऱ्याच लोकांचं म्हणणं त्यांनी द्यायला लागत होती पूर्वी. 10 वर्षापूर्वी एखाद्याचा धाबा असेल आणि 2-3 JCP असतील तर लोक श्रीमंताला मुलगी देत होते. थोडीशी बुद्धी पुगरींच्या बापाची कमी होती. तो माणूस काय विचार करायचा, माझी पोर सुखी राहील म्हणून तो देऊन टाकायचा. जाऊ द्या, पैसे खर्च होत्यात पण पार्टी चांगली. आता आपण जर म्हणलं ना त्यांना 2 JCP आहेत, ते म्हणले असू दे, पोरग पेत आहे का, म्हणले हो, मग त्या JCP न खड्डा घे, आणि तो सांड गाडून टाक. काय तो काळ गेला महाराज. तुमचा येवला पट्टा आहे ना, येवला पट्टा हा कडक टोप्यांचा पट्टा. 10 वर्षापूर्वी तुम्हाला कांद्याचे पैसे मोकार, तुम्ही लय फुगी, तुमची आता जिंकली एवढ्यात. कारण चिंगडी 200 आल्यावर तुम्ही गप झाले. फुगीर मंडळी आता कसली पार.
तेले आला डाळीम गेलो. आता ज्यांनी कांदे लावले ते वाफ्यावरच उभं आहे. पाणी तर खपायला लागलं, चिंगळी तर फुगा ना. 10 वर्षापूर्वी तुमच्या माणसानं जर म्हणलं ना पोरगी करता का, तर तुम्ही काय म्हणायचे माहिती तेव्हा 10-12 ट्रॅक्टर कांदे निघायचे, खर्च लिमिटेड, मकाचे पैसे व्हायचे आणि लिमिटेड कुटुंब, पैशाला तोटा नाही. मग तुम्ही काय म्हणायचे माहिती तेव्हा, तुम्ही कुठं हे कसं शक्य? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखा. आता हे 2-4 वर्षापासून तुमची जिरली. आता तुमची बळच पोराचे बाप पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. कोण यंदा नाही, यंदा नाही भाऊ. तू तिकडे देवाला सोडा म्हण नको. तो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोच. बायका मिळालं महाराज, रेंज गेली काही पोरांची रेंज. व्हायरस आला त्यांना, व्हायरस. बायका नाही रे. आणि आता सध्या लोकांचं काय म्हणणं माहिती का, मुलगी द्यावी. कशी दिली ना, ज्या बापानं कष्ट करून मुलगी शिकवली तो मूर्खाला पोरगी कशी केली. आता प्रॉब्लेम सध्या असा आहे, मुली मिळत नाहीत असं नाही. कांदे विकणाऱ्या साध्या शेतकऱ्यानं सुद्धा मुलगी ग्रॅज्युएट केली म्हणलं, तो मूर्खाला पोरगी कशी देईल. कशी देईल. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगी शिकवली, त्या लेवलचं पोरग पाहिजे ना, तो कसं देईल. शेतकऱ्याने मुली काबाड कष्ट करून ह्या 4-5 वर्षात शिकवल्या, तो कशी देईल. एक धोत्रावाल्याची भांडे घासण्याची मुलगी 12वी पास आहे, तो कसं काय येण्याला पोरी देईल. 10वी-12वीची सांड काय करायची. भंगार नाही तर कोण देतो पोरगी. बायको नाही. आता तुम्ही तो नादच सोडून द्या. मी आता प्रचाराला निघा. नाईन्टी हाणायची बगलात कुशिड्या झाल्या. 1 साइड बांग पाडी बगल खाजी ते इकडे केस काढून इकडे कुशिड्या झाल्या. मुलगी तहसीलदार आहे, कोण पोरगी देईल तुम्हाला. 1.5 लाख पेमेंट येतो घेतला लिहिता तरी येते 1.5 लाख. आता तो विषय जवळजवळ सोडूनच द्या. आता जे राहिले त्यांना एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, फर्स्ट टाइम मला पाहणं. नाही झोप आली म्हणजे काय रे किस. वाट लागली, वाट लागली. या मामा मुलगी आहे का. नाही मी आला. या मामाला नाही. मामा मुलगी आहे किती. 2 आहे का. वा. या मामा 2 त्या 2 तुझ्या रे 2. अरे तुझ्या रे एब्रे तो मागच्या लपला तू. हा नाही तू झाला बॉस आहे. तो लाल टी-शर्ट वाला 2 तुझ्या रे. नाही तुझ्या नाही का. मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळं नाही तरी गेला जन्म. आजच्या कीर्तनाचं एक वैशिष्ट्य
आदर्श घ्या. लग्नातले सत्कार बंद, लग्न साधं आणि वरातीला कीर्तन आदर्श घेण्यासारखं. आणि दुष्काळ नाही आता, ऊत आला पैशाला, ऊत पैशालाही झाला. गेल्या वर्षीपेक्षा यंदा लग्न टोले जंग हो राहील. आणि फक्त काय म्हणणार दुष्काळ हो, दुष्काळच नाही. तुम्ही म्हणाले नालायक, मला नालायक म्हणा. बरी लोक 2-4 वर्ष झाली केव्हा घरचं पाणी पितात लोक. दुष्काळ फक्त दोघांना आहे, शेतकऱ्याला आणि त्याच्या जनावरांना. बाकी कोणाला काय झालं? काय दुष्काळ आलाय? खेड्यात लगीन करीन लोक. लग्न तुमचं जिथं होणार तिथं होणार. म्हणून तर म्हणलं जाते या कुंदे तुषार हार धवला, या शुभ्रव श्रारुता, या वीणा वरदंड पंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिर देवे सदा वंदिता, साधु सरस्वती भगवती निशेष दाट्या शुभंग सावधान. ऐकून सुद्धा तुम्हाला कस तरी झालं असं नाही. चला थोडं पुढे, तुम्ही मला पुढे जायचंच खावा. लग्न जिथं होणार तिथं होणार, जन्म जिथं होणार तिथं होणार, मरण जिथं होणार. आता बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्या लागतात. आता हे मी सांगू का? घ्या लिहून. एक, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. तर बायको इतकी स्मार्ट, एकाला लाल कांद्याचे पैसे झाले आणि त्यानं बायकोला नथ केली. बायको बसक्या नाकाची, नथ घालाव पुढं, त्यानं दामन तापावला नाक. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावी असा नियम आहे. गोरी बायको करू नाही, फुकाट मिळाली तरी करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती, लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. बायको सावली पाहिजे. वांगे लावायला चालत 3 चिंगळ्या निवडायचा. अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना, तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून देतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा, महिला मंडळ, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेले हो, घरी गेले हो. लगेच पाय लगेच पाय पा सुरुवात केली. म्हणत बाबा नाही शब्दाचं पुढे जात नाही. आणि लग्न झाले की संसार सुरू होतो. आता महिला म्हणतो तुम्ही संसार कशाला म्हणता? पप्प्या गुड्डी बट्टी ए पप्प्या गुड्डी बट्टी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सेकंड हीटर फिटर एअर वापे चिंगळ्या कांदे गोंड्या बकरा अंडे लाटणा पडणी उशी तवा संडाबा तुझे नोटा बेट सिद्धीवा चमच्या उरगळ उशी गादी टक्क्या नळ्या नळ्या खंड खोटो बोंडो गजिरवाण्या घरात काटवते कुणाला अगदी सीता वहिनी साहित्य धक्का धोबी बचाल भरताला परत गोष्ट होती डोंगरवडी तो कथा कला शिक्षणाचा ऐकून छंडा मालमीच खान राजनीती दबंग वाटे शिंगम बॉडीदा धक्का चिकणी चिमिनी दुनियादारी लय भारी वाजेवंत झाल्या तर मग सटकली पपिते पपिते पावला ही पोरगी साजू तुपारी
ती शेतीवाली गाडी सुटली पत्र गेला वर शांताबाई शांताराम चिमणी ओढायली वर आला बाबा बोलली झिंगाट सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय बाई वाडेवर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं एवढं पाठ करा 1 वर्ष लागत हा संसार आहे आता इथे एक गोष्ट आहे एवढा मुद्दा ध्यानात ठेवा संसार हा तुकाराम महाराजांनी एक व्याख्या केली संसार दुःख मूळ पावर 15वा अध्याय असं सांगतो आका उपजणे आणि निमणे म्हणजे जन्माला येणे आणि मरणे हा एक संसार दुसरा अध्याय सांगतो उपजे ते नासे नासले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा ही एक खराची संसार व्याख्या आहे आणि जन्म आणि मृत्यू मधला अंतर म्हणजे संसार एक वाक्य सांगा संसार दुःखाचा आहे पण अज्ञानाला आणि संसार सुखाचा आहे ज्ञानाला ज्याला ज्ञान आहे त्याला संसार सुखाचा आहे बाप बोलला की पोरगा फाशी घेतो ज्ञानी का अज्ञानी अज्ञानी कर्ज झालं म्हणून शेतकरी आत्महत्या करतो अज्ञानी नवरा बोलला की बायको तुडी टाकते अज्ञानी ज्ञानी माणसं या गोष्टी करणारच नाही ज्ञानी माणसं काय म्हणतील माहिती का शरीर एकदाच मिळालंय नाही संसार झाला तर चालेल भजनाला वापरून घ्यावा नाहीतरी कधीतरी मरायचंच येताना तर आपण काय आणेल नाही जाताना काही न्यायचं नाही आणि आपण ज्यांच्यासाठी कमावलं ते काय लय स्विच नाही ते तरी कुठे स्विच आहे आपण पाणी घालून दूध विकायचं त्यानं पाणी टाकून प्यायची काय कमायचं मला काय उपयोग आता नीट ऐका आता हे 5-6 महिन्यापासून शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या हे 2-4 महिन्यात मरा शेतकरी आता त्याने डोक्यातून काढू लागलो फायदाच नाही तर मरता का आपण मरणार मागच्याला 1 लाख मंजूर होणार 22च मिळाल्यात काय मरता आता शेतकरी आत्महत्या जवळजवळ बंद झाल्या मोर्चे बंद झाले 2 महिने झाले डांबरीवर येईन लोक येऊन करतात का डांबर थापलं पण फरक नाही पडला मोर्चे बंद झाले आता हे 2-4 महिन्यात तुम्ही प्रत्येक हॉस्पिटलला जा आत्महत्या करणारी माणसं कोण आहेत आता शेतकरी नाही मग कोण डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक ITI ह्या अवलादीला माझ आहे सध्या तुम्ही बा याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणते जा 10वी-12वीचे सिगरेट फाशी घ्यायला काय म्हणते तुम्ही बरं काही झालं का बाप बोलला फाशी पोर नाही म्हणली फाशी मी इतके दिवस चालवलो आता नाही म्हणली फाशी या हलकट विचार आहे मला आणि आत्महत्या कॉलेजची सिंगर का करते माहिती का यांना 70ची पल्सर लाखाची बाईक 10,000चा मोबाईल 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात उतटून गेली आवला बाप पिसाळेल त्याचा हे पिसाळेलपणात होईल ते मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला चालते कुत्र म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली आणि ह्या पोरांची बाजू घेणारी कोण आहे त्याची आई तिथं लय खोडीचं दैवत ते जागृत देवस्थान पोराला बापाने 100 दिले ते पेट्रोलला हिनं का 100 द्यायचे राहू दे त्याचं ऐकू नको त्याचं ऐकू नको तो पहिल्यापासून तसाच तो 9वी पासून पाहते मी त्याला तो जसाच्या आता त्या पोराला खर्च जाऊन खिशात किती शिल्लक आहे 100 ते चांगल्याच बसेल का नाही का तुम्हाला एक वाक्य सांगू का माणसाला पैसा उच्चही नेऊ शकतो आणि संपू शकतो लक्ष्मी येते वा ती रंकही करू शकते राजाही करू शकते लक्ष्मी येते एक दिवस तुमच्यावर जर प्रसन्न झाली तर स्वर्गातून सुद्धा तुम्हाला तो राम राम घालतील लोक लक्ष्मी ती नम्रतेनं टिकवली तरच टिकती ती उतटल्यावानी चालत नाही
यांच्या हातात 100 उरले शिल्लक. गोवा खायचा, क्वार्टर प्यायची, 90 हाणायची, भंगार कार्ट्यांच्या नादी लागायचं. शेमडे पोरीच्या प्रेमात पडलं. पोरही भंगारच. तिच्या पायी 3 पोरांनी कॅनॉन मध्ये उड्या टाकीत. चौथवी लागलं. तर तिला काय अक्कल आहे? फक्त तिला काय पेट्रोल टाकायचं नाही, मोबाईलचा बॅलन्स टाकायचा नाही, हॉटेलचं बिल भरायचं नाही, फक्त त्याच्या गाडीवर मागं तोंड बांधून बसायचं एवढं. ओळखू येऊ नये म्हणून पॅन्ट शर्ट घालायचं. 5 मिनिटं गेले पोलिसाला ड्रायव्हर ओळखाय मागचा का पुढचा. आणि त्या पोरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला आणि पोऱ्याचा बाप आला. आणि खरं सांगा मार, आपली कीर्तन आहे ना मार, वर्षातून 4 वेळा ऐकावं, दर 3 महिन्याने एकदा. फरक पडत नाही? 4 डोस व्हायला पाहिजे वर्षात, दर 3 महिन्याला एक. मी म्हणतो जाऊ द्या मरू द्या, पण 50% तर फरक नक्कीच. आणि निमार्द झालाय. ते पोरीचा बाप इंद्रिकेचे कीर्तन आला आणि इंद्री कीर्तन ऐकून गेला. ते पोरीला म्हणलं इकडे तू जर त्या पोऱ्याबरोबर दिसली ना मेली, तू मेलीच. त्यानं त्या पोरीला सांगितलं, भाऊ त्या पोरीनं सांगितलं त्या पोराला मानात सोडून दे. ना बापन कीर्तन ऐकलंय, विशाळाय ना बाप, मला तर रिपीट करीलच, तुला तर बघशीलच. तो म्हणला तू माझी नाही ना कोणाची. तो बरं आता ही गोष्ट कोणाला सांगेल? तिच्या आईला. त्याच्या आईला सांगितलंय बघ, 9वी पासून आमचं प्रेम होतं. तिचा बाप आता मला फटकील. तिच्या बापाला विचारून बोलून घे. ती गेली नवऱ्याला सांगायला. त्यानं इंद्रीकडचं तिचं नाही, त्यानं बायकोच्या 2-4 काय झालं काय कळलं. त्या पोराने घेतलं औषध प्याला नाही तो. त्यामुळे कांद्याच्या रोपाचं गोल शिल्लक होतं. तिने म्हणली पा आहे ना, घेतलं ना औषध, झालं ना तुमच्या माला जाऊ, तुम्हाला मिळालं नाही ना, होईल परत. तू जर भुकली ना तू मिलीस, काय करावं? त्या पोरीच्या बापानं रिपीट केला पोऱ्या आणि याला डॉक्टरकडे. डॉक्टरना 90 मारली होती. आतल्या खोलीतून काढला बेल्ट, असं रिपीट केलं. पप्पा डॉक्टर मला बोलू द्या. मी केलो नाही. बाप डॉक्टर म्हणले नाही, धुतल्याशिवाय नाही. आता तुला आतून धुतलं, वरून धुतलं, आता आतून धुवायचं. पालता झोप पालता झोप. कंपाऊंडरला सांगितलं आंध्रे नळी. तीन दिवसानं पुरी शांत झालं. संकटकाली निर्णय घेऊ नका. तुम्हाला जर संसारातून सुटायचं असेल तर एक करा. नाम घेता मुठी, नाम घेता तुझ्या मुठी. Bye.
शेवटी फ्रीज कूलर गॅस लायटर बनणार हा संसार नाहीये. हा होणारच आहे. याच्यात काही लग्न झालं पोरगं म्हणा त्याची काही मिटिंग घ्यायची नाही. ती होणारी गोष्ट आहे. त्यात काही तिथे चेन तिथे सायकल आहे नाही तिथे जनरेशन कंटिन्युटी ही त्याच्या नव्हतं गॅप सिस्टीम. आजा गेला पंजा गेला देखत देखत बाप मसला गेला पुढे नातू पण तू तोही त्याच्यात पुनरपी दिलं पुनरपी म्हणणार. विहिरीला फाडल्यावर पाणी लागणार काय माझं उद्या लागलं पाणी खाल्ल्यावर लागलं. संसार म्हणजे लई पराक्रम नाही पण इंद्रिय ताब्यात घेणं हा खरा संसार आहे. हा खरा संसार आहे. मग आता तुम्ही प्रश्न शाळेत जातो का तू शाळेत जातो का कितीला आहे सेमीला आहे तू हा चेहरा सेमीचा आहे. तुम्ही इंग्लिश मिडियम आहे मराठी मिडियम हा लगेच लक्षात देते. तू मराठी मिडियमला सेमी हा ते लगेच लक्षात देते. आपल्याला नसतं मी नजरेवरून क्वालिटी सांगणार आखी. तू कितीला रे बऱ्या 7वी इंग्लिश मिडियमला आहे का हा लगेच लक्षात येईल. इंग्लिश मिडियमचे चेहरे फ्रेश नसतात. तू 7वीला आहे ना हा ज्ञानोबरांची सासरवाडी कुठली कुठली रे हे बऱ्या कुठली भारताची महाराष्ट्राची राजधानी काठमांडू. काही उपयोग नाही मला आता हे म्हणता येईन वावर आपलं नाही काही नाही झाकली. इथून पुढे प्रत्येक माणसाला स्वतःच भजन करून सावध होणं यांच्यासाठी लई नॅट लावायचं नाही. ज्ञानोबरायांचं लग्न झालं नाही पण ज्ञानोबरायांना 4 मुलं होती. तुमची अक्कलच बंद होईल. कोणती ऐका ज्ञानराज माझी साधकाचा वेदशास्त्र वय अजून एक राहील म्हणती ज्ञानाबाई आई पण त्याच्या अगोदर वेदशास्त्र देती. मग ऐका नाही ज्ञानराज माझी योग्याची माऊली. पहिला मुलगा योग दुसरा मुलगा साधकाचा मायबाप तिसरा मुलगा वेदशास्त्र देती बाई आणि चौथा वाक्य ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. पहिला मुलगा वेद दुसरा मुलगा योग तिसरा मुलगा साधक आणि चौथा मुलगा अनाथ. लग्न झालं नव्हतं तरी 4 मुलं झाली होती. नाम घेता उठा. आता तुम्ही म्हणाल भजनात ताकद आहे का आहेच आहे. आता ते काय झालं आपल्याला थोडी घमेंड आहे. माणसं झोपताना उशी घेतात रग जुळून घेतात. रात्री ताण लागेल म्हणून उशाला पाणी घेतात. दरवाजा बंद करतात. लाईट विजवतात. पण माणसाने कधी हा विचार केलाय का आपण सगळं केलंय पण सकाळी उठूच याची गॅरंटी नाही. विचार कोणत्या माणसाने आता झोपताना विचार केलाय का बा उठूच याची गॅरंटी नाही. जर भजन करीत झोपला तर उठणारच आणि भजन करीतच गेला तर मग भाग्यवान. काही लोक म्हणते बा भजने वाईट का मारत तसं नाही. भजनाचा विसर पडला का मी आला. रामायण सांगणार त्यात पोरानं दुसऱ्या गावातून सीता आणली. आता रामायण कोणाला सांगा 80% भजन्यांचे पोर भंगार आहेत. पाठ बसून देवळात बाप बोंबलत तुझे निडळी कोटी चंद्रप्रकाशे दमन नयन हरीचे वदन असे. येतात पोरे आला काळ्या पिशीत मटण घेऊन मग त्याचा बाप म्हणतो भारावण्यापेक्षा हलवी तो भाऊ भरला पोऱ्या मागून. मग बाप म्हणतो पिवळा पितांबर कैसा
पोरांना बापाच्या ठेवून मग बाप म्हणतो विठोबाचे राजा. माझं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माझं. एकटाच हसतो घरी गेलो. आणि हसायलाच राहायचं तरी किती दिवस याची तर काही गॅरंटी नाही. या कुटुंबाचा आदर्श घ्या. लग्न साधे करायला पाहिजे. लग्नांमधली दुष्काळामुळे सत्कार बंद करून टाका. बंद करून टाका. काय फरक काय ना पाहिजे पेटेन पिटे बंद. एखादा मला सत्कार तुम्ही बंद केले दे 2 लाख तुझा करतो. एक तर महाराज सगळ्या बाबतीमध्ये शेतकऱ्याची परिस्थिती चारी बाजूनं खालवली. त्याने ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे. आता ते विचाराने कुटुंबाने पहा किती भारी केलं. पत्रिका छापायच्या नाही, छापल्याच नाही त्याने. मोबाईलवर काम केलं आणि व्हायलाच पाहिजे. 1 रुपयात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी का तमाशा. पहा महाराज पत्रिकेचा खर्च वाचला, फेटे सत्कार वाचले. आशीर्वाद कोणते नाही ठेवायचे. ज्याला बायको नाही त्याचे आशीर्वाद ठेवून काय त्याला माहिती का कुठाने काय हे. ज्या पोरानं बायको करेल नाही ना बायको तो पोऱ्या काय म्हणतो माहिती बायको करू दे अशी नीट करून टाके गपची बस असंच म्हणायचं तो बाप. ते सोपं नाही भाऊ. श्री येती नुसती गालात असली तर माणूस जमिनी किती. नादी लागली त्यांना वड आहे बिडी नाही राहिली भाऊ. किती भारी जहाल कुत्र पाळा, किती जहाल कुत्र पाळा. पार माणसं फाडून काढणार आणि शिवारात वाघ येऊ द्या ती भुकत नाही. त्याला भुकायचं इंजेक्शन जरी मारलं ते म्हणते भुकलो का यासाठी केला होता. मी आलोच ते. हो इतर टायमाला कुत्र मार का शेजारी झोपत. वाघ आल्यावर कुत्र खाल्ला खाली झोपत. ती वाघ आला म्हणते वरचा नेमो माया का मुळा उठला. त्याच काय गावातल्या खंडोबाची मूर्ती चोरीला गेली आणि गावाची मीटिंग बसली. उद्या जत्रा. खंडोबा तर नाही. आता गावात अनेक रंगाच्या क्वालिट्या. एक म्हणला देव सापडणं शक्य नाही आणि नवा करायचं ठरलं तर एका दिवसात जमणार नाही. मग कुत्राच खंडोबाचं रूप आहे. कुत्र नेलं ब्युटी पार्लरला. मेकअप बिकअप करून आणलं, मिश्या बिश्या काळ्या करून आणल्या कुत्र्याच्या. टाईट करून आणलं कुत्र आणि रथात बसवलं. डीजे लागला, धनगरवाड्यात घुसला, बाईवाड्या आली, सुनई आली, भोरसा झाला आणि मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे कुत्र जरा टाईट झालं आणि त्यानं रथाच्या खाली डुकून पाहिले. 2-4 भाऊ बंद दिसले त्याला. दिली ना उडी टाकून त्याला. असं काय माझी भाषा नाही महाराजांचं प्रमाणे का त्यातलं श्वान शिबकी बैसविले त्याचे भुंकणे राहिलं. कुत्र्याला रथात बसलं त्याचं भुकणं कधी राहत नाही. मूळ स्वभाव जाईल. एवढं सोपं नाहीये. या कुटुंबाला परमेश्वर उदंडाशी देव. या 9 दाम्पत्यांना आशीर्वाद देण्या इतके आपण मोठी नाही पण त्यांनी मातृपितृ सेवा करावी. आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू दे मरू दे. महाराज कीर्तन संपल्यावर का मारणं. तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. ते काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. थोडं कानाला वाईट आहे पण खरंय. गळ्यात माळ घाला. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबार हरे विठोबार
केसरी कलरचा चंदन गंगाजल युक्त 60 रुपयाचा फक्त 40 रुपयाला. तुळशीच्या प्युअर माळा आहे 60 रुपयाची माळ 30 रुपयाला, काही 20 रुपयाला. ज्या भाविकांना माळा, हस्तिगंध, गोपीचंद, गंधगोळे हवे असं ताबडतोब ते जोड्या. तसेच आपल्याकडे साध्यवाचं केले गेले 15 वर्षांनी संपूर्ण महाराष्ट्रात. कोणाचे गुडघे दुखत असेल, सुजले असेल, मुरगळले असेल, चमकत असेल, पाठ, मान, मणके, कंबर, हातपाय, हातापायांना वात येत असेल, अंगांगू वायू असेल, अशा भाविकांनी अवश्य संपर्क साधा. चांदेवाचं रामबाण तेल आपल्याकडे उपलब्ध आहे. काही भाविकांना ऍसिडिटी, गॅस, पित्त असेल, चूर्ण गेले का